नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मध्यंतरी ऑप्शन बाईंगमध्ये मला कोणतेही चांगले ट्रेड्स मिळत नव्हते आणि 2-1 दिवसापूर्वी मी या ट्रेडमध्ये एंट्री केली होती. तर कोणता तो ट्रेड होता आपण पाहूया. हिरो मोटोकॉर्पचा हा ट्रेड आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आपले इंडिकेटरने बाय दिला होता. या ॲरोच्या ठिकाणी या ट्रायंगल तिकडे झालेला आहे. त्याच वेळेला तिथे एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न सारखा एक पॅटर्न रेडी झाला होता. हा त्याचा शोल्डर, हा हेड आणि पुन्हा शोल्डर आणि ब्रेकआउट झाला होता. तर मध्यंतरी मी विचार केला, त्याच्यामध्ये मी एकच लॉट बाय केला होता. आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तो ब्रेकआउट झाला. नंतर जवळजवळ 4 ते 5 दिवस, 1 2 3 4 5 दिवस तो साइडवेज होता. स्टॉप लॉस मध्ये या कॅन्डलच्या खाली होता. ऍक्च्युली झालं काय, पूर्ण मध्यंतरी 2-1 दिवसापूर्वी तुम्हाला माहिती असेल की अख्खा मार्केट गॅप डाऊन झाला होता आणि त्याच वेळेला हा स्टॉक सुद्धा गॅप डाऊन झाला होता. अख्खा मार्केटच गॅप डाऊन झाला, त्यामुळे साहजिकच आहे बरेचसे स्टॉक हे गॅप डाऊन झाले होते आणि त्यात हिरो मोटोकॉर्प पण होता. पण नंतर मी जेव्हा पाहिलं, एकाच लॉट मध्ये माझी एंट्री होती, एकच लॉट मी घेतला होता. नंतर मी पाहिलं की इकडे हॅमर रेडी झालेला आहे आणि हॅमर हा सपोर्टला रेडी झालेला आहे. सपोर्ट कुठे आहे? हा सपोर्ट आहे, जिथून मार्केट बाउन्स झाला हा सपोर्ट. या सपोर्टला इकडे हॅमर रेडी झाला होता. तुम्ही पाहू शकता ही जी सपोर्ट लाईन आहे, या सपोर्ट लाईनच्या खाली या कॅन्डलने क्लोज नव्हतं दिलेलं. सुरुवातीला गॅप डाऊन झाला, म्हणजे या पॉइंटवरून मार्केट डिरेक्टली या पॉइंटला गेला, या पॉइंटला आला, या पॉइंट वरून तो खाली आला, वीक बनवली आणि पुन्हा वरती जाऊन त्यांनी क्लोज दिला आणि हॅमर झाला. आणि तो या प्रकारे, ही जी कॅन्डलचा सपोर्ट होता, या सपोर्टच्या खाली तो गेला नाही. तर मला असं वाटलं की आता हा खाली येऊन हॅमर रेडी झालेला आहे, तर हा पुन्हा हा गॅप जो आहे या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंतचा जो गॅप आहे, तो गॅप तो फिल करू शकतो. म्हणून मी काय केलं, काही ऍडिशनल लॉट विकत घेतले आणि त्यामध्ये मी ट्रेड घेतला होता. तर त्या ट्रेडमध्ये जवळजवळ 1 लाख रुपयाचा प्रॉफिट काढलेला आहे. नॉर्मली मी ऑप्शन बाईंग खूप कमी करतो, म्हणजे वेगवेगळे डिमॅट्स अकाउंट आहेत. म्हणजे ऑप्शन बाईंग साठी वेगळा आहे, म्हणजे आपण ज्या वेळेला हेजिंग करतो, हेजिंगसाठी मी वेगळा डिमॅट अकाउंट यूज करतो, इन्व्हेस्टमेंटसाठी मी वेगळा डिमॅट अकाउंट यूज करतो. हा पर्टिक्युलरली ऑप्शन बाईंगचा आहे. आणि या ठिकाणी मी ट्रेड घेतले होते. जवळजवळ बाईंग क्वांटिटी 4800 होती. एक लॉट सहजासहजी मला 6-7 हजार रुपयाला पडत होता. त्यामुळे जास्त अमाऊंट मी आपण डिप्लॉय केली नव्हती. तर 37% रिटर्न मी या ट्रेड मधून काढलेले आहे. तुम्ही पाहू शकता. जर आपण गेल्या काही दिवसातले आपण जे युट्यूबला व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, त्याच्यामध्ये जे आपण ऑप्शन बाईंगच्या किंवा ट्रेड घेतले होते, 21 मार्च पासून आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत. फ्युचर अँड ऑप्शन सेगमेंट मध्ये 21 मार्च पासून ते आज आहे 9 एप्रिल. तर जवळजवळ आपण या ठिकाणी 3 ट्रेड घेतले होते. 3 ट्रेड होता, त्या 3 ट्रेड मध्ये आपण 34,000चा प्रॉफिट काढला होता. आजचा त्याच्यामध्ये प्रॉफिट ऍड नाहीये. आजचा जर प्रॉफिट मी पाहिला तर तो जवळजवळ 1,34,000 पर्यंत जाईल. तर अशा प्रकारे आपण हा ट्रेड घेतला होता. ट्रेडचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. का मी ऍडिशनल क्वांटिटी बाय केली त्याचं रिझनही सांगितलेलं आहे की इकडे हॅमर झाला होता. मला वाटलं की पुन्हा तो वाढू शकतो, म्हणून मी ऍव्हरेजिंग करायला गेलो आणि वाटलं की हा चांगला ट्रेड आहे, म्हणून मी जास्त कॅपिटल थोडं डिप्लॉय केलं होतं आणि अशा पद्धतीने मी या ठिकाणी ट्रेड घेतला होता. थँक्यू.